29 मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 331 पासून पुढे. जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडवून न्याल. म्हणून ग्रंथू नवे ओल साचेची हे. का सर्वस्वाचा लोभ धरा बोलीचा अव्हेरू करा. तरी गीते मज अवधारा एकची गती. किंबहुना मज तुमची या कृपा काज. तिये लागे व्याज ग्रंथाचे केले. तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे. म्हणून जी मतांगे बोलो गेले. तव कथेसी पसरो झाला. श्लोकार्थ दुरी गेला. की जो क्षमाया बोला अपत्यामज. आणि घासा अतिल हरळू फेडिता लागे वेळू. ते दूषण नवे खडळू सांडावा की. का सौ चोरा चुकविता दिवस लागलिया माता. कोपावे की जीविता जिताने कीजे. परी यावरील हे नवे तुम्ही उपसाईले तेची बर्वे. आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे. म्हणे उन्मेक सुलोचना सावध होई अर्जुना. करू तुझ ज्ञाना ओळखू आता. तरी ज्ञान गात ते येथे ओळख तू निरुते. आक्रोशे विनजेते क्षमा असे. आगाध सरोवरी कमळेनी जियापरी. का सदैवाची घरी संपत्ती ऐसी. पार्था तेनी पाडे क्षमा जया ते वाडे. तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो. तरी पडियंते लेने अंगी भाव जेने. धैर्ये तेवी सहाने सर्वची जया. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे. वरी पडिलिया नव्हे वांकुडा जो. अपेक्षित पावे ते जेने तोषे मानवे. अनपेक्षिताही करवे तोची मानू. जो मानापमाना ते साहे. सुख दुःख जेते सामाये. निंदा स्तुती नोहे दुखंडो जो. उन्हाळेनी जोन तपे हिमवंती न कापे. कायसेनेही न वासिपे पातलेया. स्वशिखरांचा भारू नेने जैसा मेरू. की धरा यज्ञ सुकरू ओझेन म्हणे. नाना चराचरी भूती दाटनी नवे क्षिती. तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना. घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट. करी वाड पोट समुद्र जेवी. तैसे जयाची या ठाई न सहाने काहीच नाही. आणि सहा तू ऐसे ही स्मरण नुरे. आगा जे पातले ते करून घाली आपुले. तेत साहतेने नवले खेपीचिना. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा. जाणतेने महिमा ज्ञानासी गा. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा. आता परीस आर्जवा रूप करो. तरी आर्जवते ऐसे. प्राणाचे सौजन्य जैसे. आवडे तयाही दोषे एकची गा. का तोंड पाहुनी प्रकाशू न करी जेवी चंडाशू. जगा एकचू अवकाशू आकाश जैसे. तैसे जयाचे मन माणूस प्रति आन आन. नव्हे आणि वर्तन ऐसे पैते. जे जगेची सनोळक जगेसी जुनाट सोयरीक. आपपरे हे भाक जाणणे नाही. भलते नेसी मेळू पानिया ऐसा ढाळू. कवने विखी आढळू नेगे चित्त. वारियाची धाव तैसे सरळ भाव. शंका आणि हाव नाही जया. माये पुढे बाळका रिगता न पडे शंका. तैसे मन देता लोका नालोची किजो. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, कारण आपली वाटेल ती गैरसे तुम्ही पत्कराल. पण तुम्ही गीता ऐकालच तेव्हा माझा हा गीता ग्रंथ नाही तर ती आपल्या कृपेचा जामीनच आहे असे म्हटले तरी चालेल. किंवा सर्वस्वाचा लोभाला गुंतून जामीनाचा अव्यय कराल तर मग जी गीतेची वाट तीच माझी होणार. किंबहुना मला तुमची कृपाच अधिक हवी आहे व त्यासाठीच मी हे गीता ग्रंथ निरूपण निमित्त केले आहे. तरी तुम्हा रसिक श्रोत्यांना रुचेल असे व्याख्यान हवे म्हणून मी मतांतराचे वर्णन केले. पण तसे करताना विस्तार फार झाला. मूळ श्लोकाचा अर्थ बाजूसच राहिला. याबद्दल मला बालकाला क्षमा करावी. आणि घासात खडा लागला व तो शोधूनच काढण्याला वेळ लागला तर तो काळ फुकट गेला असे म्हणता येणार नाही. कारण त्याशिवाय गत्यंतरच नसते. किंवा वाटेतील चोरांना चुकविण्यासाठी आड रस्त्याने येताना उशीर झाला म्हणून आईने त्या मुलावर रागावावे.
का तो सुरक्षित घरी आला त्याबद्दल त्याची दृष्ट काढावी. पण हा विषय आता इथेच संपू. तुम्ही क्षमा केलीच आहे. फार उपकार आहेत. आता ऐका, देव असे म्हणाले, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असलेल्या अर्जुना, सावध हो. आता तुला ज्ञानाची ओळख करून देतो. तर तेथे सहज क्षमा असेल, तेथे ज्ञान आहे असे तू पक्के समज. फार खोल तळ्यात जशा कमलिनी असतात किंवा भाग्यवानाच्या घरी लक्ष्मी जशी वास करते पार्था, त्याप्रमाणे ती क्षमा ज्याच्या ठिकाणी वाढत असते ते ज्या लक्षणावरून समजते ती लक्षणे आम्ही पुढे सांगू. आवडता अलंकार ज्या भावनेने अलंकार घालतो, अंगावर घालतो, त्याच भावनेने जे मिळेल ते आनंदाने सहज करतो. दुःखाचे मुख्य 3 प्रकार आहेत: आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक ताप. त्यातील कोणताही भोग आला तरी तो कष्टी होत नाही. अपेक्षित वस्तू मिळाल्यावर जो संतोष होतो तोच अनपेक्षित दुःखभोग आला तरी कायम राहतो. जो मान व अपमान सारखेच मानतो, सुखदुःखे ज्याला सारखीच वाटतात व निंदा अगर स्तुतीने जो मनात कष्टी होत नाही, ज्याला उन्हाचा ताप होत नाही अथवा थंडीने जो कापत नाही किंवा कोणत्याही प्रसंगी जो भीत नाही. मेरू पर्वताला आपली शिखरे जशी जड नसतात किंवा वराह अवतार धारण केलेल्या भगवंताला पृथ्वीचा भार वाटत नाही किंवा जशी नाना चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना सुखदुःखादी प्रसंगी जो कष्टी होत नाही अथवा पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करून घेतो, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे अथवा सहन करीत आहोत अशी आठवणी ज्याच्या ठिकाणी राहत नाही, जे भोग आपल्या शरीराला प्राप्त होतात हे आपले स्वरूप आहे असे जो समजतो व म्हणून आपण काही अलौकिक करत आहोत असा त्याला अभिमान नसतो. अर्जुना, ज्या पुरुषाच्या अंगी खेदरहित क्षमा वास करते तो पुरुष ज्ञानालाही भूषणास्पद असतो. अर्जुना, तो पुरुष ज्ञानाच्या ठिकाणी जिव्हाळ होय. आता आर्जव कोणते ते सांगतो. बरा वाईट कोणीही प्राणी असो, प्राण हे न पाहता सर्वांना सारखाच अनुकूल असतो असे रुजत्व सरळपणा ते आर्जव होय. किंवा माणूस पाहून मगच सूर्य जसा प्रकाश करीत नाही अथवा आकाश जसे सर्व जगाला सारखाच आश्रय देते, तसे ज्याचे मन माणसागणिक भिन्न नसून सम असते, वर्तने सम असते. सर्व जगत त्याच्या ओळखीचे आहेत किंवा त्याचे जगाशी फार जुने नाते आहेत आणि आपले व परके ही भाषा त्याच्या ठिकाणी नसते. त्याचे सर्वांशीच पडते. पाण्यासारखी त्याची वागण्याची रीत असते. कोणाही विषयी त्याच्या मनात विकल्प नसतो. वारा जसा सरळ वाट मिळेल तिकडे वाहतो, तशी याची सरळ वागणूक असते. कोणाबद्दलही त्याच्या मनात शंका अथवा लोभ नसतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.